दिवंगत नेते अजितदादा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझं खूप चांगलं बॉन्डिंग होतं. आम्ही एकमेकांच्या मनातलं ओळखायचो, मात्र काळाच्या मनातलं ओळखू शकलो नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या शोकसभेत बोलताना व्यक्त केल्या भावना. अजितदादांनी फार कमी वेळामध्ये महाराष्ट्रासाठी खूप मोठं काम उभं केलं. दादा प्रत्येक ठिकाणी नेहमी वेळेवर जायचात, मग आताच अवेळी कसे गेलात? अजित पवारांच्या शोकसभेमध्ये मंत्री छगन भुजबळ भाऊक. अजितदादांच्या निधनाची बातमी बघून धक्का बसला. शोकसभेत बोलताना माजी सरन्यायाधीश भूषण गवई भाऊक, तर अजित पवार ज्युडिशियरीच्या कामामध्ये कधीही निधी कमी पडून देणार नाही असं सातत्याने म्हणायचे. गवईंनी सांगितली दादांची आठवण. मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जेंना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. पत्नी गौरी पालवेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गर्जेंना अटक झाली होती. यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन. विरोधक शेतकऱ्यांनी फायदा समजून घ्यावा, मुठभर राजकीय नेत्यांच्या मागे लागू नये. शक्तीपीठ महामार्ग समर्थक शेतकरी संघटनेची भूमिका. गडचिरोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 400 लिपिक कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा. आंदोलनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं कामकाज ठप्प. अहिल्यानगरच्या मढी यात्रेचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता. मुस्लिम बांधवांना यात्रेत व्यवसाय न करण्याचे निर्बंध यावर्षीही कायम. तर कोणाला व्यवसाय करायला द्यायचा आणि कोणाला नाही हा अधिकार ग्रामपंचायतीचा. देवस्थान समितीच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया. कल्याणपूर्वेमध्ये रेबीज होण्याच्या भीतीने एका तरुणाची गळफास घेत आत्महत्या. IS अमीन असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्याला काही दिवसांपूर्वी कुत्र्यानं चावा घेतला होता. त्यानंतर रेबीजची लक्षणं दिसल्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती. तिसऱ्या मजल्यावरती पडलेली साडी घेण्यासाठी आई मुलाचा जीवघेणा स्टंट. महिलेनं मुलाला साडीने बांधत घराच्या गॅलरीतनं तिसऱ्या मजल्यावरती उतरवलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील एका मंदिरामध्ये भक्तांचं देवाकडे अजब साकडं. देवा पुढच्या यात्रेआधी माझी सासू मरू दे असं कन्नड भाषेत लिहिलेली चिठ्ठी मंदिराच्या दानपेटीत आढळली. सोशल मीडियावरती या चिठ्ठीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.